गेली बरेच वर्ष नेहरूनगर आणि खराळवाडी या भागामध्ये या आजी हातगाडीवर भाजी विकत आहेत. या वयातही त्या कष्ट करताना दिसतात आणि आनंदानं करतात. आम्ही बऱ्याचदा त्यांच्याकडेच भाजी घेतो. त्यांच्याकडे भाजी घेताना आमच्या मस्तपैकी गप्पा असतात. मला खरं तर त्यांनी जे नाकात मुरणी घातली आहे ना, चमकी घातली आहे ना, तिचं खूप विशेष आकर्षण असतं. आणि ह्यावेळेस मी त्यांना न राहून विचारलंच. मावशी, तुमची नथ मला खूप आवडते. मस्त आहे ना, चंद्रकोर. पहिल्यापासून घालता का ती? पहिल्यापासून वयाची 12 वर्षाची होती ती नथ घालता? एकच नथ? एकच. हां, तिकडे रिवाजच आहे आमच्या बीड जिल्ह्यामध्ये. बीडमधले. हां, मावशी ही भाजीपाल्याचा गाडा चालवतात नेहरूनगर साईडमध्ये. मी मुलांना खरं तर यावेळेस शाळेमधून कलेक्ट करायला आली होती आणि त्याच वेळेस आजींनासुद्धा त्यांची नातवंडं दिसली आणि त्यांनी बघितलं की मुलांनी डबा खाला नाही. शेवटी आजी ती आजी असते बघा. त्यांनी एका सावलीमध्ये मुलांसाठी त्या शेजारच्या स्टॉलमधून स्टूल घेतले आणि मुलांना त्या भरवू लागल्या. मला हे बघून खूप छान वाटलं आणि खरं तर मला माझ्या या आजीची आठवण झाली. आपल्यावर प्रेम करणारी ही लोकं, म्हणजे आजी असेल, आई असेल, मावशी असेल, किती निस्वार्थ प्रेम करत असतात. आपल्या स्वतःच्या जबाबदाऱ्यांच्या व्यतिरिक्तसुद्धा कुटुंबाकडे त्यांचं किती लक्ष असतं, नाही का? जेवत नाही का रे तुम्ही? ही तरी खाती पण हे तर हरामी. का रे, तू का नाही जेवत? नाव सांग ना तुझं. भूमी. सारंगी सार्थक भूमी. किती वर्षाचे आहात? 8 वर्षाचा आहे तू? खरंच? खायचं नाही काय म्हणून ते काय सिरियल. तू पण 8 वर्षाची आहे? 15 वर्षाची. तू 10 वर्षाची आहे? बापरे. तू किती वर्षाची आहेस? तू 5 वर्षाची. बाई, खरं खरं सांगते. तुम्ही दोघं खोटं सांगता मॅम. खोटं सांगायचं. तू 8च आहे, मग ती 10 कशी? मला वाटतच नाही ती 10. हा, दुसरीला एवढा मोठा? काय नाव तुझं? तू दुसरीला आहे? तुझं नाव काय? ऐक ना, शाश्वत. सार्थक, तू दुसरीला आहे? अरे, वाटत नाही, मला वाटलं तू 10वीला वगैरे असेल. 10वीला आहे ना?